ठाकरेंना जे काही मतदान मिळालं लोकसभेमध्ये ते त्यांच्या हातून जाण्याचं त्यांना भीती वाटतं आणि खास करून मला असं वाटतं जर आज मला त्यांची भूमिका माहीत नाही सभागृहात काय आहे, सभागृहातली भूमिका अजून बाहेर यायची आहे. सभागृहात समजा उद्धव ठाकरेंनी विरोधात मतदान केलं तर समजून जायचं आहे की त्यांना मुंबईमध्ये मताचं लागून चालन करायचं आहे. मुंबईमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना एका मतावर डोळा ठेवायचा आहे म्हणून ते वक्फ बोर्डच्या विरोधात मतदान करणार आहे असं दिसेल. उद्धव ठाकरेंनी वक्फ बोर्डच्या विरुद्ध मतदान केलं तर समजून जावं की त्यांनी पूर्ण काँग्रेसीकरण केलं आहे. काँग्रेसीकरण केलं आहे म्हणजे उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाचं काँग्रेसीकरण केल्याचं मोठं उदाहरण हे महाराष्ट्राला दिसेल, हे महाराष्ट्राला दिसणार आहे उद्धव ठाकरेंचं. त्यामुळं उद्धव ठाकरेंची उरली सुरली शिवसेना जी हिंदुत्ववादी राहिलेली आहे काही, ती सुद्धा उद्धव ठाकरेंना सोडून देईल त्यांनी जर विरोधात मतदान केलं तर. आणि उद्धव ठाकरेंनी समजा विधेयकाच्या बाजूने म्हणजे विधेयकाच्या विरोधात मतदान केलं, विरोधात मतदान केलं विधेयकाच्या, तर समजायचं मताच्या लागून चालण्याकरता केलं. आणि उद्धव ठाकरेंनी आमच्या बाजूला मतदान केलं तर समजून घेऊ काहीतरी उद्धव ठाकरेंना आता बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार काहीतरी शिल्लक आहेत असं आपण समजू. संजय राऊत असं म्हणतात की वक्फ आणि हिंदुत्वाचा शून्य संबंध आहे असं त्यांनी म्हटलं. तसा संबंध नाही आहे. संजय राऊत सध्या एक मोठ्या रोगाने ग्रासलेले आहेत. त्या रोगाचं नाव आहे कावीळ. आणि कावीळच्या नंतर एक पंडू रोग होतो. पंडू रोग म्हणजे तो कावीळचा मोठा असतो, त्यातून बाहेर निघत नाही माणूस. कावीळमधून बाहेर निघतो पण पंडू रोगातून निघत नाही. त्यांना सध्या आता मोदी सरकारच्या नावाचा भाजपच्या नावाचा पंडू रोग झाला आहे. तो पंडू रोग झाल्यामुळं त्यांना स्मृतिभ्रंश झाला आहे. आता मला सांगा या महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेपैकी कुणाला विचारा वक्फ बोर्डाचा सुधारणा विधेयक कशा करता आहे. तर या ठिकाणी ज्या पद्धतीने वक्फ बोर्डाने हिंदुत्ववादी लोकांवर अन्याय केला आहे, हिंदुत्ववादी नागरिकाच्या जमिनी लाटल्या आहे, अनेक धार्मिक संस्थानाच्या जमिनी लाटल्या आहे वक्फ बोर्डाने. आता हिंदू धार्मिक संस्थानाच्या जमिनी लाट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.